मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआय पक्ष ॲक्शन मोडमध्ये कांदिवली पश्चिम येथे उत्तर मुंबई जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आज भव्य संकल्प मेळावा पार पडला। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यास हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आदेश केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले। या मेळाव्याला सीमा आठवले, माजी खासदार गोपाल शेट्टी आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांचीही उपस्थिती होती। यावेळी विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय मध्ये प्रवेश केला। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याची तयारी देखील सुरू झाली। तर या ठिकाणी खाली मुंबईचा मेळावा कार्यकर्त्यांसाठी या मेळाव्यामध्ये आमचा होता आणि आहे की मुंबई महानगरपालिका जी आहे ती महायुतीच्या ताब्यामध्ये आली पाहिजे, महायुतीला पाहिजे आणि झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे, मिडल क्लास आहे, इतर सगळे जाती धर्माचे लोक आहेत, गुजराती लोक आहेत, साऊथ इंडियन लोक आहेत, नॉर्थ इंडियन लोक आहेत, मराठी लोक आहेत, या सर्वांना एकत्रित आणून ही महानगरपालिका रस्त्यावर जिंकली पाहिजे। आणि रिपब्लिकन पक्ष जरी छोटा पक्ष असला तरी रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व गल्ली मुलामध्ये आहे, कार्यकर्ते कमी असले आमच्या ताकदीवर आम्ही निवडून येत नाही अशी गोष्ट सगळी खरी आहे, पण आमच्या पाठिंब्याशिवाय इतरांना सत्ता मिळत नाही हे सुद्धा या महाराष्ट्राचे राजकारण आपल्याला माहिती आहे। त्यामुळं एकतर आम्हाला आमची अपेक्षा आहे की आम्हाला मंत्रिमंडळामध्ये आमचा एक सदस्य अजिबात नाही आहे। त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तरी आम्हाला या जिल्ह्यामध्ये ज्या 42 जागा आहे त्यापैकी 5-6 जागा तरी मिळाव्या आणि मुंबई शहरामध्ये 20-25 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। आणि एकदा आम्ही काँग्रेसच्या अलायन्समध्ये एकदा आमचे 12 नगरसेवक निवडून आले होते 1992 मध्ये आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा महापौर झाला होता। त्यावेळेला मुरली देवरा हे मुंबईचे अध्यक्ष असताना त्यांनी आणि मी एकत्रितपणे घोषणा केली होती की या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची सत्ता केल्यानंतर जर आमची सत्ता आली तर पहिला महापौर आरपीआय असेल आणि त्यावेळेला भरभरून लोकांनी आम्हाला साथ दिली होती। पण यावेळेला आमची काय त्याची महापौर पदाचा आग्रह अजिबात नाही, पण जर सत्ता आली तरी बहुजन पक्षाला डेप्युटी महापौर पद तरी मिळावं अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे। आणि एकतर आता झोपडपट्टीचा जो प्रश्न आहे आमच्या सर्व लोकांच्याकडून मागणी अशी होती आहे की 300 फुटाचं जे घर SRA स्कीममधलं आहे ते थोडंफार छोटं होतं आहे, त्यामुळं 450 फुटाचं जे कार्पेट एरियाचं घर आहे ते मिळालं तर 2 रूम 2 हॉल किचन अशा पद्धतीचं घर मिळू शकेल आणि सरकारला त्याच्यामध्ये अडचण अजिबात येणार नाही, कारण 450 फूट घर जर या लोकांना देतील झोपडपट्टीतल्या तर बिल्डरला विकण्यासाठी त्या 450 फूट मिळणार आहे, त्यामुळे बिल्डर त्यामध्ये नुकसान नाही। ही एक आमची मागणी आहे। बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आमचा सरकारने आम्हाला मदत करावी ही आमची अपेक्षा आहे। वन खात्याच्या जमिनीवरच्या ज्या झोपड्या भागामध्ये आहे त्यांना प्रोटेक्शन द्यायचं असेल तर वन खात्याला काही जागा महाराष्ट्र सरकारने देऊ, ही जागा आपल्या ताब्यामध्ये घेतली तर हा झोपडपट्टीचा प्रश्न मिटू शकेल। अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे। एक तर आमच्या दलित तरुणांनी उद्योग क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे, सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी उतरलं पाहिजे, सरकारी स्कीमचा जो फायदा आहे तो फायदा त्यांनी घेतला पाहिजे, अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, महायुती ठाकरे बंधूंचा सामना महापालिका निवडणुकीमध्ये कसे करू शकतो? मला असं वाटतं की 2 ठाकरे आता एकत्र आलेले आहे, 3 ठाकरे जर एकत्र आले तरी या वेळेला ते महायुतीला हरवू शकणार नाही। तरी माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहे, दोघांचं जे संघटन कौशल्य आहे ते चांगलं आहेच आहे, परंतु या वेळेला मात्र त्यांना शिवसेनेला सत्ता यासाठी मिळत होती बीजेपी त्यांच्यासोबत होती, त्यामुळं शिवसेनेचा मेयर होत होता, डेप्युटी मेयर बीजेपीचा असायचा, परंतु आता मात्र चित्र बदललेलं आहे। आता नंबर 1 ला बीजेपी आहे, महाराष्ट्रामध्ये 132 जागा विधानसभेला जिंकणारा बीजेपी सर्वात नंबर 1 चा पक्ष आहे। आणि या मुंबई शहरामध्ये
जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी मराठी मतांची ज्या ज्या ठिकाणी मेजॉरिटी आहे अशा ठिकाणी त्यांना काही जागा मिळू शकतात. पण 40% जे मराठी मतदार आहेत त्याच्यामधले 20-22% मतदार आमच्यासोबत राहणार आहे. सगळेच मराठी मतदार हे त्यांच्या बाजूला जातीलच अजिबात नाही आहे. त्यामुळं त्यांना फारसं यश मिळेल असं नाही आहे. काही ठिकाणी जागा काही निवडून येणार नाही असं नाही आहे. काही जागा त्यांच्या निवडून येणार, पण आम्हाला नॉन मराठी लोकांचाही मोठा पाठिंबा मिळेल, मराठी लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळेल. आणि आम्ही आता जो हिंदी कंपल्सरी भाषा करण्याचा जो निर्णय घेतला होता तो आम्ही मागे घेतलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय देऊन त्यांनी घेतलेला आहे. हजारो करोड रुपये दिलेले आहे. आता मेट्रोची जी काय जाळं आहे ते मुंबईमध्ये पसरत आहे आणि अनेक ज्या मुंबईला सुविधा आहे त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा सुद्धा आहे. आणि शिवसेनेच्या हातामध्ये ही महानगरपालिका असल्यामुळं या ठिकाणचा रोडचा प्रॉब्लेम आहे, बाकीचा झोपडपट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे, बाकीचे इतर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं या महानगरपालिकेमध्ये आपल्या BHTचा प्रॉब्लेम आहे. आता मी लंडनला होतो तर त्या ठिकाणी सुद्धा मी पाहिलं की त्या ठिकाणी डबल डेकरच्या बसेस आहे त्या लंडनमध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल बसेस कमी दिसतात. मुंबईचं सौंदर्य जे आहे ते मुंबईचं सौंदर्य हे डबल डेकरचं सौंदर्य आहे. त्यामुळं डबल डेकरच्या बसेस आणि मजबूत ज्या बसेस आहेत त्या लंडनमधले मी बसेस बघितल्या फार मजबूत होत्या. त्या कम्पॅरिझनमध्ये आपल्या BHTच्या बसेस तेवढ्या नाही. त्यामुळं एकदा एखादं शिष्टमंडळ BHTने लंडनला पाठवावं आणि त्याचा अभ्यास करून अशा मजबूत बसेस असल्या पाहिजे. आणि डबल डेकर बसेस फार कमी होत आहेत, कुठंच डबल बसेस दिसत नाही. त्यामुळं डबल डेकर बसेसला जास्त प्राधान्य द्यावं अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे. आणि जर आमचं तसा जर या ठिकाणी सत्ता आली जरूर आम्ही डबल डेकरच्या संबंधामध्ये विचार करू आणि मुंबईच्या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला त्याचं नुकसान अजिबात नाही आणि आम्हाला मुंबईची सत्ता नक्की मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.